आज काय स्पेशल? आज आहे कोशिंबीर. झटपट, एकदम टेस्टी आणि कमी साहित्यात होणारी ही कोशिंबीर पाहायची असेल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच सोप्या, सुंदर आणि अगदी टेस्टी अशा रेसिपीज पाहायला मिळत असतात. त्याआधी हा व्हिडिओ ही कोशिंबीर जर तुम्हाला परफेक्ट बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठे स्किप करू नका, कारण मी एक शेवटी अशी खास टिप देणार आहे जी तुम्हाला खरंच खूप जास्त हेल्पफुल वाटणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर कशा आहात मंडळी सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि मस्त आणि मजेतच असायला पाहिजे. चला पहिल्यांदा काय करायचं तर इम्पॉर्टंट असते कोशिंबीरसाठी ती म्हणजे काकडी. मस्त काकडीचे वरचे सालं काढून घ्यायचे आणि काकडी आहे ना 2 ते 3 प्रकारचे असतात बाजारात. तुम्हाला जी भेटेल ते तुम्ही घेऊन या. असं काहीच नसतं की ही असली पाहिजे किंवा ती असली पाहिजे. कुठलीही घ्या पण काकडी घ्या, कारण काकडी खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट असते आपल्या कोशिंबीरसाठी. ही बघा ही अशी वाली काकडी घेतली होती. तिचं छान असं साल काढून घेतलं आणि ती बारीक 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 अशी काकडी जी आहे तर ती मी कापून घेतलेली आहे. आता काकडी जी आहे तर ती एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला आहे ना ज्या बाऊलमध्ये ही कोशिंबीर बनवायची आहे ना त्याच बाऊलमध्ये हे जे सामग्री आहे आपण जी कापतोय तर ती टाकायची. म्हणजे कसं जास्त भांडे खरकटे होत नाहीत आणि आपण असंच कमी साहित्यात रेसिपी सांगत असतो. त्यामुळं लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन असाल, कुठून व्हिडिओ बघताय ते देखील मला कमेंट करून सांगत चला, म्हणजे माझ्याही लक्षात येईल की माझे व्हिडिओ नक्की कोणाकोणापर्यंत पोहोचत आहेत, हो की नाही. त्यामुळे प्लीज व्हिडिओ फक्त पाहून सोडत जाऊ नका, एक कमेंट देखील नक्की करत चला. आणि आपल्या चॅनलला असेच तोंडी लावण्यासाठी टेस्टी रेसिपीज मी आता घेऊन येत असते. त्यासाठी ही देखील रेसिपी तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट आहे की नाही कोशिंबीर. तर आता काय करायचं, मस्त एक टोमॅटो आहे तर ते टोमॅटो छान असं बारीक कापून घ्यायचं बरं का, ते देखील यामध्ये टाकायचं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या भाज्या आहेत ना आपण कापतोय ह्या भाज्या ना म्हणजे कापायच्या अगोदर ना धुवून घ्यायच्या. म्हणजे त्याच्यावर जी धूळ घाण असते आपण बाजारात आणलेले असतात ना किंवा शेतातल्या जरी असल्या तरी पण त्याच्या फवारणी वगैरे झालेली असती, औषधं असतात त्यावर टाकलेले. त्यामुळे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या पहिले धुवून पुसून घ्यायच्या. आणि मी देखील धुवून पुसून घेतले आहेत. आणि आता काकडी कापून झाली, टोमॅटो कापून झालं, शिमला देखील कापून झाली आणि शिमलासोबतच मी ना एक हिरवी मिरची देखील कापून घेतली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल, अगदी ऑप्शनल आहे हिरवी मिरची. आणि ह्यातल्या भाज्या आहेत ना ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील ना, तुम्ही त्या अवेलेबल असणाऱ्या भाज्यांमध्ये देखील कोशिंबीर बनवू शकता. आता बघा छान असं कांदा आहे ना तर कांदा घ्यायचा, छान असं त्याचं मागचं पुढचं देठ कापायचं आणि छान असं त्याचा काचोळा पाचोळा जे म्हणत असाल ते काढून घ्यायचं. आणि मग हे बघा असा बारीक बारीक स्लायसेसमध्ये कांदा कापून घ्यायचा. बघा बरं किती छान असा बारीक कांदा कापला जातो आहे का चॉपरची गरज नसताना देखील अतिशय लहान आकारात मी हा कांदा कापून घेतला आहे. आणि तुम्ही पाहू शकता कांदा देखील छान असा कापून झालेला आहे. आता कांदा देखील आपण यामध्ये टाकू आणि एवढ्याच भाज्या मी यामध्ये घालते. तुमच्याकडे जास्त असतील तर जास्त घाला, माझ्याकडे होत्या पण नाही घातल्या. आता यामध्ये आपण घालूयात मसाले. तर मसाले जास्त काही नाही घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, आपल्याला जेवढं हवं तेवढं चवीनुसार. पण हे ना खायच्या टायमिंगलाच करायचं, म्हणजे भाज्या ज्या आहेत तर त्या मऊ पडत नाहीत. आणि यामध्ये मग घालूयात धणे पावडर, चाट मसाला, थोडासा गोडा मसाला आणि घरगुती लाल मिरची पावडर. बस एवढाच मसाला घालायचा आहे, जास्त काहीही घालायची गरज नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे वेगळंही काही घालू शकता, म्हणजे नाही का मसाल्यामध्ये मॅगी मसाला वगैरे असं असेल ना ते चालेल. आणि यामध्ये दही घालायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याला ना दही खूप जास्त घालायचं. पण मला जास्त दही आवडत नाही, म्हणजे दुधाचे पदार्थ जास्त मी खात नाही, म्हणून मग मी इथे ना अगदी थोडंसंच दही घातलं. आणि तुम्ही ना आंबट दही घ्या, कसंही दही घ्या, म्हणजे आंबट दही घ्या किंवा फ्रेश दही घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही, कोणतंही दही तुम्ही घेऊ शकता. हे ते फ्रेश दही आहे, आंबट दही नाही आहे. पण आंबट घ्या, आंबटने अजून जास्त चव अप्रतिम येते. तुमच्याकडे अजून नवीन पदार्थ असतील तर ते ॲड करा. आणि कशी वाटते याची कोशिंबीर तर की सांगा. आणि खरंच तुमच्याकडे कशी बनवतात ना ते देखील मला सांगा, म्हणजे तुम्ही जर सांगितली तशी रेसिपी मी नक्की बनवेल. चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कोशिंबीर कशी बनवता. आणि तुम्ही पाहू शकता आता छान असं मी इथे ही जी आहे कोशिंबीर ती छान अशी बनवून
घेतलेली आहे. आता ही छान असं एकजीव करून घ्यायचं. मसाले जे आहे ते संपूर्ण भाजी एकजीव झाल्या पाहिजेत. मीठ आणि मसाला संपूर्ण भाज्यांना लागला पाहिजे, बरोबर की नाही. आणि झाली की नाही बघा बरं आपली कोशिंबीर तयार. कशी वाटली आजची कोशिंबीरची रेसिपीज कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कशी बनवता ते देखील सांगा. चला बाय, भेटूयात उद्या.